नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज आहे विनायक चतुर्थी। विनायक चतुर्थीच्या दिवशी खास उपाय आपण जाणून घेणार आहोत। मुहूर्त महत्त्व देखील जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि आमच्या चॅनलचे बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजेच आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर पाहूया। आज जुलै महिन्यातील चतुर्थी आषाढी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते। हा योग शुभ खास असा आहे। विनायक चतुर्थीच्या दिवशी खास आपण गणेश देवतांची आपण पूजा अर्चा करून त्यांना प्रसन्न करून घेतो आणि आपल्याला जे हवे आहे ते प्राप्त करण्याची ही एक मोठी संधी देखील आहे। आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात। व्रताच्या या दिवशी सकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे आणि संततीसाठी उत्तम योग आहे। स्त्रियांनी आपल्या आरोग्यासाठी देखील हे व्रत करून घ्यावे। आषाढी विनायकी पूजा पद्धती शुभ मुहूर्त अशा पद्धतीचा आहे। आषाढी शुक्ल चतुर्थी 9 जुलै रोजी सकाळी 6:08 सुरू होणार आहे, ते आषाढ शुक्ल समाप्ती 10 जुलै 7:51 संपणार आहे। उद्या स्थितीनुसार 9 जुलै म्हणजेच आजच ही विनायक चतुर्थी साजरी करणार आहे। व पूजेचे मुहूर्त म्हणजेच 11:03 सुरू होणार आहे, ते 1:50 शुभ काळ चालू असणार आहे। या कालावधीमध्ये आपण पूजा अर्चा करून घ्यायची आहे। या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत तेही पाहूया। आपण लवकर उठावे, देवघर स्वच्छ करावे, देवाची पूजा अर्चा करावी, गणपती बाप्पाला जलाभिषेक करावा, श्री गणेशाला फुले फळे अर्पण करावीत, पिवळे चंदन लावावे, मोदक लाडवाचा नैवेद्य अर्पण करावा। आषाढी विनायकी चतुर्थीच्या दिवशी कथा वाचवावी आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे। संपूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती देखील करायची आहे। शक्य नसल्यास गणपतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन देखील घ्यायचे आहे आणि चंद्राला आपण जल अर्पण करायचे आहे। हा छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये हवे ते आपल्याला प्राप्त होऊ शकते। आजच्या दिवशी खास उपाय म्हणजेच पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करायचे आहे आणि आपण डोळे मिटून गणेशजीचा मंत्र जप करायचा आहे। या दिवशी शुभ कामनेसाठी प्रार्थना करायची आहे। पती पत्नीने एकत्र बसून ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप केले असता अतिशय शुभ मानले जाऊ शकते। याचे फल आपल्याला लगेच प्राप्त होणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज आहे विनायक चतुर्थी। विनायक चतुर्थीच्या दिवशी खास उपाय आपण जाणून घेणार आहोत। मुहूर्त महत्त्व देखील जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि आमच्या चॅनलचे बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजेच आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर पाहूया। आज जुलै महिन्यातील चतुर्थी आषाढी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते। हा योग शुभ खास असा आहे। विनायक चतुर्थीच्या दिवशी खास आपण गणेश देवतांची आपण पूजा अर्चा करून त्यांना प्रसन्न करून घेतो आणि आपल्याला जे हवे आहे ते प्राप्त करण्याची ही एक मोठी संधी देखील आहे। आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात। व्रताच्या या दिवशी सकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे आणि संततीसाठी उत्तम योग आहे। स्त्रियांनी आपल्या आरोग्यासाठी देखील हे व्रत करून घ्यावे। आषाढी विनायकी पूजा पद्धती शुभ मुहूर्त अशा पद्धतीचा आहे। आषाढी शुक्ल चतुर्थी 9 जुलै रोजी सकाळी 6:08 सुरू होणार आहे, ते आषाढ शुक्ल समाप्ती 10 जुलै 7:51 संपणार आहे। उद्या स्थितीनुसार 9 जुलै म्हणजेच आजच ही विनायक चतुर्थी साजरी करणार आहे। व पूजेचे मुहूर्त म्हणजेच 11:03 सुरू होणार आहे, ते 1:50 शुभ काळ चालू असणार आहे। या कालावधीमध्ये आपण
पूजा अर्चा करून घ्यायची आहे। त्या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत तेही पाहूया। आपण लवकर उठावे, देवघर स्वच्छ करावे, देवाची पूजा अर्चा करावी, गणपती बाप्पाला जलाभिषेक करावा, श्री गणेशाला फुले फळे अर्पण करावीत, पिवळे चंदन लावावे, मोदक लाडवाचा नैवेद्य अर्पण करावा, आषाढी विनायकी चतुर्थीच्या दिवशी कथा वाचवावी आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे। संपूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती देखील करायची आहे। शक्य नसल्यास गणपतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन देखील घ्यायचे आहे आणि चंद्राला आपण जल अर्पण करायचे आहे। हा छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये हवे ते आपल्याला प्राप्त होऊ शकते। आजच्या दिवशी खास उपाय म्हणजेच पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करायचे आहे आणि आपण डोळे मिटून गणेशजीचा मंत्र जप करायचा आहे। या दिवशी शुभ कामनेसाठी प्रार्थना करायची आहे। पती पत्नीने एकत्र बसून ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप केल्यास अतिशय शुभ मानले जाऊ शकते। याचे फल आपल्याला लगेच प्राप्त होणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज आहे विनायक चतुर्थी। विनायक चतुर्थीच्या दिवशी खास उपाय आपण जाणून घेणार आहोत। मुहूर्त महत्त्व देखील जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आमच्या चॅनलचे बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजेच आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर पाहूया। आज जुलै महिन्यातील चतुर्थी आषाढी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते। हा योग शुभ खास असा आहे। विनायक चतुर्थीच्या दिवशी खास आपण गणेश देवतांची आपण पूजा अर्चा करून त्यांना प्रसन्न करून घेतो आणि आपल्याला जे हवे आहे ते प्राप्त करण्याची ही एक मोठी संधी देखील आहे। आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात। व्रताच्या या दिवशी सकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे आणि संततीसाठी उत्तम योग आहे। स्त्रियांनी आपल्या आरोग्यासाठी देखील हे व्रत करून घ्यावे। आषाढी विनायकी पूजा पद्धती शुभ मुहूर्त अशा पद्धतीचा आहे। आषाढी शुक्ल चतुर्थीस 9 जुलै रोजी सकाळी 6:08 सुरू होणार आहे ते आषाढ शुक्ल समाप्ती 10 जुलै 7:51 संपणार आहे। उद्या स्थितीनुसार 9 जुलै म्हणजेच आजच ही विनायक चतुर्थी साजरी करणार आहे। व पूजेचे मुहूर्त म्हणजेच 11:03 सुरू होणार आहे ते 1:50 शुभ काळ चालू असणार आहे। या कालावधीमध्ये आपण पूजा अर्चा करून घ्यायची आहे। त्या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत तेही पाहूया। आपण लवकर उठावे, देवघर स्वच्छ करावे, देवाची पूजा अर्चा करावी, गणपती बाप्पाला जलाभिषेक करावा, श्री गणेशाला फुले फळे अर्पण करावीत, पिवळे चंदन लावावे, मोदक लाडवाचा नैवेद्य अर्पण करावा, आषाढी विनायकी चतुर्थीच्या दिवशी कथा वाचवावी आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे। संपूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती देखील करायची आहे। शक्य नसल्यास गणपतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन देखील घ्यायचे आहे आणि चंद्राला आपण जल अर्पण करायचे आहे। हा छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये हवे ते आपल्याला प्राप्त होऊ शकते। आजच्या दिवशी खास उपाय म्हणजेच पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करायचे आहे आणि आपण डोळे मिटून गणेशजीचा मंत्र जप करायचा आहे। या दिवशी शुभ कामनेसाठी प्रार्थना करायची आहे। पती पत्नीने एकत्र बसून ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप केल्यास अतिशय शुभ मानले जाऊ शकते। याचे फल आपल्याला लगेच प्राप्त होणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज आहे विनायक चतुर्थी। विनायक चतुर्थीच्या दिवशी खास उपाय आपण जाणून घेणार आहोत।
मुहूर्त महत्त्व देखील जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आमच्या चॅनलचे बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजेच आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर पाहूया. आज जुलै महिन्यातील चतुर्थी आषाढी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. हा योग शुभ खास असा आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी खास आपण गणेश देवतांची आपण पूजा अर्चा करून त्यांना प्रसन्न करून घेतो आणि आपल्याला जे हवे आहे ते प्राप्त करण्याची ही एक मोठी संधी देखील आहे. आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. व्रताच्या या दिवशी सकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे आणि संततीसाठी उत्तम योग आहे. स्त्रियांनी आपल्या आरोग्यासाठी देखील हे व्रत करून घ्यावे. आषाढी विनायकी पूजा पद्धती शुभ मुहूर्त अशा पद्धतीचा आहे. आषाढी शुक्ल चतुर्थीस 9 जुलै रोजी सकाळी 6:08 सुरू होणार आहे. ते आषाढ शुक्ल समाप्ती 10 जुलै 7:51 संपणार आहे. उद्या स्थितीनुसार 9 जुलै म्हणजेच आजच ही विनायक चतुर्थी साजरी करणार आहे. व पूजेचे मुहूर्त म्हणजेच 11:03 सुरू होणार आहे. ते 1:50 शुभ काळ चालू असणार आहे. या कालावधीमध्ये आपण पूजा अर्चा करून घ्यायची आहे. या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत तेही पाहूया. आपण लवकर उठावे, देवघर स्वच्छ करावे, देवाची पूजा अर्चा करावी, गणपती बाप्पाला जलाभिषेक करावा, श्री गणेशाला फुले फळे अर्पण करावीत, पिवळे चंदन लावावे, मोदक लाडूचा नैवेद्य अर्पण करावा. आषाढी विनायकी चतुर्थीच्या दिवशी कथा वाचवावी आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. संपूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती देखील करायची आहे. शक्य नसल्यास गणपतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन देखील घ्यायचे आहे आणि चंद्राला आपण जल अर्पण करायचे आहे. हा छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये हवे ते आपल्याला प्राप्त होऊ शकते. आजच्या दिवशी खास उपाय म्हणजेच पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करायचे आहे आणि आपण डोळे मिटून गणेशजीचा मंत्र जप करायचा आहे. या दिवशी शुभ कामनेसाठी प्रार्थना करायची आहे. पती पत्नीने एकत्र बसून ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप केले असता अतिशय शुभ मानले जाऊ शकते. याचे फल आपल्याला लगेच प्राप्त होणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आज आहे विनायक चतुर्थी. विनायक चतुर्थीच्या दिवशी खास उपाय आपण जाणून घेणार आहोत. मुहूर्त महत्त्व देखील जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आमच्या चॅनलचे बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजेच आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर पाहूया. आज जुलै महिन्यातील चतुर्थी आषाढी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. हा योग शुभ खास असा आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी खास आपण गणेश देवतांची आपण पूजा अर्चा करून त्यांना प्रसन्न करून घेतो आणि आपल्याला जे हवे आहे ते प्राप्त करण्याची ही एक मोठी संधी देखील आहे. आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. व्रताच्या या दिवशी सकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे आणि संततीसाठी उत्तम योग आहे. स्त्रियांनी आपल्या आरोग्यासाठी देखील हे व्रत करून घ्यावे. आषाढी विनायकी पूजा पद्धती शुभ मुहूर्त अशा पद्धतीचा आहे. आषाढी शुक्ल चतुर्थीस 9 जुलै रोजी सकाळी 6:08 सुरू होणार आहे. ते आषाढ शुक्ल समाप्ती 10 जुलै 7:51 संपणार आहे. उद्या स्थितीनुसार 9 जुलै म्हणजेच आजच ही विनायक चतुर्थी साजरी करणार आहे. व पूजेचे मुहूर्त म्हणजेच 11:03 सुरू होणार आहे. ते 1:50 शुभ काळ चालू असणार आहे. या कालावधीमध्ये आपण पूजा अर्चा करून घ्यायची आहे. या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत तेही पाहूया.
आपण लवकर उठावे, देवघर स्वच्छ करावे, देवाची पूजा अर्चा करावी, गणपती बाप्पाला जलाभिषेक करावा, श्री गणेशाला फुले फळे अर्पण करावीत, पिवळे चंदन लावावे, मोदक लाडवाचा नैवेद्य अर्पण करावा, आषाढी विनायकी चतुर्थीच्या दिवशी कथा वाचवावी आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. संपूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती देखील करायची आहे. शक्य नसल्यास गणपतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन देखील घ्यायचे आहे आणि चंद्राला आपण जल अर्पण करायचे आहे. हा छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये हवे ते आपल्याला प्राप्त होऊ शकते. आजच्या दिवशी खास उपाय म्हणजेच पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करायचे आहे आणि आपण डोळे मिटून गणेशजीचा मंत्र जप करायचा आहे. या दिवशी शुभ कामनेसाठी प्रार्थना करायची आहे. पती पत्नीने एकत्र बसून ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप केले असता अतिशय शुभ मानले जाऊ शकते. याचे फल आपल्याला लगेच प्राप्त होणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आज आहे विनायक चतुर्थी. विनायक चतुर्थीच्या दिवशी खास उपाय आपण जाणून घेणार आहोत. मुहूर्त महत्त्व देखील जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आमच्या चॅनेलचे बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजेच आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर पाहूया. आज जुलै महिन्यातील चतुर्थी आषाढी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. हा योग शुभ खास असा आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी खास आपण गणेश देवतांची आपण पूजा अर्चा करून त्यांना प्रसन्न करून घेतो आणि आपल्याला जे हवे आहे ते प्राप्त करण्याची ही एक मोठी संधी देखील आहे. आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. व्रताच्या या दिवशी सकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे आणि संततीसाठी उत्तम योग आहे. स्त्रियांनी आपल्या आरोग्यासाठी देखील हे व्रत करून घ्यावे. आषाढी विनायकी पूजा पद्धती शुभ मुहूर्त अशा पद्धतीचा आहे. आषाढी शुक्ल चतुर्थी 9 जुलै रोजी सकाळी 6:08 सुरू होणार आहे. ते आषाढ शुक्ल समाप्ती 10 जुलै 7:51 संपणार आहे. उद्या स्थितीनुसार 9 जुलै म्हणजेच आजच ही विनायक चतुर्थी साजरी करणार आहे. व पूजेचे मुहूर्त म्हणजेच 11:03 सुरू होणार आहे. ते 1:50 शुभ काळ चालू असणार आहे. या कालावधीमध्ये आपण पूजा अर्चा करून घ्यायची आहे. या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत तेही पाहूया. आपण लवकर उठावे, देवघर स्वच्छ करावे, देवाची पूजा अर्चा करावी, गणपती बाप्पाला जलाभिषेक करावा, श्री गणेशाला फुले फळे अर्पण करावीत, पिवळे चंदन लावावे, मोदक लाडवाचा नैवेद्य अर्पण करावा, आषाढी विनायकी चतुर्थीच्या दिवशी कथा वाचवावी आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. संपूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती देखील करायची आहे. शक्य नसल्यास गणपतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन देखील घ्यायचे आहे आणि चंद्राला आपण जल अर्पण करायचे आहे. हा छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये हवे ते आपल्याला प्राप्त होऊ शकते. आजच्या दिवशी खास उपाय म्हणजेच पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करायचे आहे आणि आपण डोळे मिटून गणेशजीचा मंत्र जप करायचा आहे. या दिवशी शुभ कामनेसाठी प्रार्थना करायची आहे. पती पत्नीने एकत्र बसून ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप केले असता अतिशय शुभ मानले जाऊ शकते. याचे फल आपल्याला लगेच प्राप्त होणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आज आहे विनायक चतुर्थी. विनायक चतुर्थीच्या दिवशी खास उपाय आपण जाणून घेणार आहोत. मुहूर्त महत्त्व देखील जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून
जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आमच्या चॅनलचे बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजेच आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर पाहूया. आज जुलै महिन्यातील चतुर्थी आषाढी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. हा योग शुभ खास असा आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी खास आपण गणपतीची, गणेश देवतांची आपण पूजा अर्चा करून त्यांना प्रसन्न करून घेतो आणि आपल्याला जे हवे आहे ते प्राप्त करण्याची ही एक मोठी संधी देखील आहे. आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. व्रताच्या या दिवशी सकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे आणि संततीसाठी उत्तम योग आहे. स्त्रियांनी आपल्या आरोग्यासाठी देखील हे व्रत करून घ्यावे. आषाढी विनायकी पूजा पद्धती शुभ मुहूर्त अशा पद्धतीचा आहे. आषाढी शुक्ल चतुर्थीस 9 जुलै रोजी सकाळी 6:08 सुरू होणार आहे. ते आषाढ शुक्ल समाप्ती 10 जुलै 7:51 संपणार आहे. उद्या स्थितीनुसार 9 जुलै म्हणजेच आजच ही विनायक चतुर्थी साजरी करणार आहे. व पूजेचे मुहूर्त म्हणजेच 11:03 सुरू होणार आहे. ते 1:50 शुभ काळ चालू असणार आहे. या कालावधीमध्ये आपण पूजा अर्चा करून घ्यायची आहे. या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत तेही पाहूया. आपण लवकर उठावे, देवघर स्वच्छ करावे, देवाची पूजा अर्चा करावी, गणपती बाप्पाला जलाभिषेक करावा, श्री गणेशाला फुले फळे अर्पण करावीत, पिवळे चंदन लावावे, मोदक लाडूचा नैवेद्य अर्पण करावा. आषाढी विनायकी चतुर्थीच्या दिवशी कथा वाचवावी आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. संपूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती देखील करायची आहे. शक्य नसल्यास गणपतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन देखील घ्यायचे आहे आणि चंद्राला आपण जल अर्पण करायचे आहे. हा छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये हवे ते आपल्याला प्राप्त होऊ शकते. आजच्या दिवशी खास उपाय म्हणजेच पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करायचे आहे आणि आपण डोळे मिटून गणेशजीचा मंत्र जप करायचा आहे. या दिवशी शुभ कामनेसाठी प्रार्थना करायची आहे. पती पत्नी एकत्र बसून ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप केले असता अतिशय शुभ मानले जाऊ शकते. याचे फल आपल्याला लगेच प्राप्त होणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आज आहे विनायक चतुर्थी. विनायक चतुर्थीच्या दिवशी खास उपाय आपण जाणून घेणार आहोत. मुहूर्त महत्त्व देखील जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आमच्या चॅनलचे बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजेच आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर पाहूया. आज जुलै महिन्यातील चतुर्थी आषाढी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. हा योग शुभ खास असा आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी खास आपण गणपतीची, गणेश देवतांची आपण पूजा अर्चा करून त्यांना प्रसन्न करून घेतो आणि आपल्याला जे हवे आहे ते प्राप्त करण्याची ही एक मोठी संधी देखील आहे. आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. व्रताच्या या दिवशी सकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे आणि संततीसाठी उत्तम योग आहे. स्त्रियांनी आपल्या आरोग्यासाठी देखील हे व्रत करून घ्यावे. आषाढी विनायकी पूजा पद्धती शुभ मुहूर्त अशा पद्धतीचा आहे. आषाढी शुक्ल चतुर्थीस 9 जुलै रोजी सकाळी 6:08 सुरू होणार आहे. ते आषाढ शुक्ल समाप्ती 10 जुलै 7:51 संपणार आहे. उद्या स्थितीनुसार 9 जुलै म्हणजेच आजच ही विनायक चतुर्थी साजरी करणार आहे. व पूजेचे मुहूर्त म्हणजेच 11:03 सुरू होणार आहे. ते 1:50 शुभ काळ चालू असणार आहे. या कालावधीमध्ये आपण पूजा अर्चा करून घ्यायची आहे. या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत तेही पाहूया. आपण लवकर उठावे, देवघर स्वच्छ करावे, देवाची पूजा अर्चा करावी, गणपती बाप्पाला जलाभिषेक करावा, श्री गणेशाला फुले फळे अर्पण करावीत,
पिवळे चंदन लावावे, मोदक लाडवाचा नैवेद्य अर्पण करावा, आषाढी विनायक चतुर्थीच्या दिवशी कथा वाचवावी आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. संपूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती देखील करायची आहे. शक्य नसल्यास गणपतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन देखील घ्यायचे आहे आणि चंद्राला आपण जल अर्पण करायचे आहे. हा छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये हवे ते आपल्याला प्राप्त होऊ शकते. आजच्या दिवशी खास उपाय म्हणजेच पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करायचे आहे आणि आपण डोळे मिटून गणेशजीचा मंत्र जप करायचा आहे. या दिवशी शुभ कामनेसाठी प्रार्थना करायची आहे. पती पत्नी एकत्र बसून ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप केले असता अतिशय शुभ मानले जाऊ शकते. याचे फल आपल्याला लगेच प्राप्त होणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आज आहे विनायक चतुर्थी. विनायक चतुर्थीच्या दिवशी खास उपाय आपण जाणून घेणार आहोत. मुहूर्त महत्त्व देखील जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आमच्या चॅनलचे बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजेच आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर पाहूया. आज जुलै महिन्यातील चतुर्थी आषाढी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. हा योग शुभ खास असा आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी खास आपण गणेश देवतांची आपण पूजा अर्चा करून त्यांना प्रसन्न करून घेतो आणि आपल्याला जे हवे आहे ते प्राप्त करण्याची ही एक मोठी संधी देखील आहे. आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. व्रताच्या या दिवशी सकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे आणि संततीसाठी उत्तम योग आहे. स्त्रियांनी आपल्या आरोग्यासाठी देखील हे व्रत करून घ्यावे. आषाढी विनायकी पूजा पद्धती शुभ मुहूर्त अशा पद्धतीचा आहे. आषाढी शुक्ल चतुर्थीस 9 जुलै रोजी सकाळी 6:08 सुरू होणार आहे. ते आषाढ शुक्ल समाप्ती 10 जुलै 7:51 संपणार आहे. उद्या स्थितीनुसार 9 जुलै म्हणजेच आजच ही विनायक चतुर्थी साजरी करणार आहे. व पूजेचे मुहूर्त म्हणजेच 11:03 सुरू होणार आहे. ते 1:50 शुभ काळ चालू असणार आहे. या कालावधीमध्ये आपण पूजा अर्चा करून घ्यायची आहे. या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत तेही पाहूया. आपण लवकर उठावे, देवघर स्वच्छ करावे, देवाची पूजा अर्चा करावी, गणपती बाप्पाला जलाभिषेक करावा, श्री गणेशाला फुले फळे अर्पण करावीत, पिवळे चंदन लावावे, मोदक लाडवाचा नैवेद्य अर्पण करावा, आषाढी विनायक चतुर्थीच्या दिवशी कथा वाचवावी आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. संपूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती देखील करायची आहे. शक्य नसल्यास गणपतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन देखील घ्यायचे आहे आणि चंद्राला आपण जल अर्पण करायचे आहे. हा छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये हवे ते आपल्याला प्राप्त होऊ शकते. आजच्या दिवशी खास उपाय म्हणजेच पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करायचे आहे आणि आपण डोळे मिटून गणेशजीचा मंत्र जप करायचा आहे. या दिवशी शुभ कामनेसाठी प्रार्थना करायची आहे. पती पत्नी एकत्र बसून ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप केले असता अतिशय शुभ मानले जाऊ शकते. याचे फल आपल्याला लगेच प्राप्त होणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आज आहे विनायक चतुर्थी. विनायक चतुर्थीच्या दिवशी खास उपाय आपण जाणून घेणार आहोत. मुहूर्त महत्त्व देखील जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आमच्या चॅनलचे बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजेच
आम्ही जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर पाहूया. आज जुलै महिन्यातील चतुर्थी आषाढी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. हा योग शुभ खास असा आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी खास आपण गणपतीची, गणेश देवतांची आपण पूजा अर्चा करून त्यांना प्रसन्न करून घेतो आणि आपल्याला जे हवे आहे ते प्राप्त करण्याची ही एक मोठी संधी देखील आहे. आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. व्रताच्या या दिवशी सकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे आणि संततीसाठी उत्तम योग आहे. स्त्रियांनी आपल्या आरोग्यासाठी देखील हे व्रत करून घ्यावे. आषाढी विनायकी पूजा पद्धती शुभ मुहूर्त अशा पद्धतीचा आहे. आषाढी शुक्ल चतुर्थीस 9 जुलै रोजी सकाळी 6:08 सुरू होणार आहे. ते आषाढ शुक्ल समाप्ती 10 जुलै 7:51 संपणार आहे. उद्या स्थितीनुसार 9 जुलै म्हणजेच आजच ही विनायक चतुर्थी साजरी करणार आहे. व पूजेचे मुहूर्त म्हणजेच 11:03 सुरू होणार आहे ते 1:50 शुभ काळ चालू असणार आहे. या कालावधीमध्ये आपण पूजा अर्चा करून घ्यायची आहे. या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत तेही पाहूया. आपण लवकर उठावे, देवघर स्वच्छ करावे, देवाची पूजा अर्चा करावी, गणपती बाप्पाला जलाभिषेक करावा, श्री गणेशाला फुले फळे अर्पण करावीत, पिवळे चंदन लावावे, मोदक लाडवाचा नैवेद्य अर्पण करावा. आषाढी विनायकी चतुर्थीच्या दिवशी कथा वाचवावी आणि ओम गणपते नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. संपूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती देखील करायची आहे. शक्य नसल्यास गणपतीच्या मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन देखील घ्यायचे आहे आणि चंद्राला आपण जल अर्पण करायचे आहे. हा छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये हवे ते आपल्याला प्राप्त होऊ शकते. आजच्या दिवशी खास उपाय म्हणजेच पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करायचे आहे आणि आपण डोळे मिटून गणेशजीचा मंत्र जप करायचा आहे. या दिवशी शुभ कामनेसाठी प्रार्थना करायची आहे. पती पत्नीने एकत्र बसून ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप केल्यास अतिशय शुभ मानले जाऊ शकते. याचे फल आपल्याला लगेच प्राप्त होणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.